हॅलो फ्रेंड्स, मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये करते तुमचं खूप सारं स्वागत. तर कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असाल आणि तुमचा आजचा दिवससुद्धा खूप छान गेलेला असेल. तर आता झालेली आहे संध्याकाळ आणि आता वाजलेले आहे संध्याकाळचे 6. हा व्हिडिओ टीनेजर मुली तसेच स्त्रिया ज्यांचं थोडंसं वय वाढलेलं असतं त्या स्त्रिया यांच्या सगळ्यांसाठी हेल्पफुल असणार आहे. तर तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर आजची माहिती तुमच्यासाठी खूप हेल्पफुल असणार आहे. तर चला मग विषय स्टार्ट करूया. आवडता विषय म्हटला की पहिला आला चेहरा आणि दुसरे आले केस. तर प्रत्येक गृहिणीला वाटतं की आपला चेहरा खूप सुंदर असावा आणि आपले केससुद्धा खूप छान असावे. तर त्यासाठी त्या खूप सारे प्रयत्न करत असतात, काळजी घेत असतात. तर काही काहींना वेळेअभावी काळजी घ्यायला सुद्धा मिळत नाहीये. तर ज्यांना असं पार्लरमध्ये जाणं शक्य नसतं तर त्यांनी घरच्या घरी कशी स्वतःच्या स्किनची काळजी घ्यावी याच्यातलाच एक मी छोटासा क्लिन्झिंगचा पार्ट तुम्हाला शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर क्लिन्झिंग म्हणजे काय, तर चेहरा क्लीन करणे. तर काय होतं, जसं वातावरण बदलतं तसे आपल्या स्किनवर डर्ट जमा होते. समजा उन्हाळा आला तर आपले चेहरा ऑइल खूप सोडतं, थंडी असेल तर स्किन आपली ड्राय पडते आणि मग काय होतं, आपण केअर नाही केलं की आपली त्वचा कालांतराने डल होते. तर ही स्किन डल नाही व्हावी याच्यासाठी आपण जी काळजी घेतो त्यालाच थोडक्यात क्लिन्झिंग म्हणलं जातं. तर क्लिन्झिंग का करावं, तर याचं मेन रिझन म्हणजे आपल्या चेहऱ्याचे जे काही प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह व्हावे. जसं की थंडीमध्ये काय होतं, आपली स्किन खूप ड्राय पडत जाते आणि कालांतराने ती स्किन खूप डेड बनली जाते आणि आपल्या चेहऱ्याला काळपटपणा येतो. तर ह्या गोष्टी व्हाव्या नाही म्हणून आपण क्लिन्झिंग वगैरे करणं जरुरी आहे. तसंच आपली प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपली स्किन ताजी टवटवीत दिसावी. तर या गोष्टीसाठी क्लिन्झिंग करणं आवश्यक आहे. तसंच क्लिन्झिंगमुळं काय होतं, आपल्या चेहऱ्यावरची घाण जी असते ती निघून जाते. क्लिन्झिंगमुळं समजा जर आपला चेहरा क्लीन झाला तर मग पिंपल्स वगैरे येण्याचं प्रमाण कमी होतं. तर आता क्लिन्झिंग कोणी करावे, तर टीनेजर इयर्सपासून ते वयस्कर स्त्रियांपर्यंत सगळे क्लिन्झिंग करू शकतात. तर टीनेजर्स जे असतात म्हणजे 25च्या आतले जे असतात त्यांनी क्लिन्झिंग करण्यासाठी क्लिन्झिंग मिल्क वापरायचं. ज्यांचं वय 30 क्रॉस होतं तर त्यांच्या स्किनमध्ये जे ऑइल बनवण्याचं प्रमाण असतं ते कमी होत जातं, त्यामुळे त्यांची स्किन खूप ड्राय पडली जाते. तर त्यांनी क्लिन्झिंगची क्रीम असते ती यूज केली पाहिजे. तर ज्यांची स्किन खूप डीप ड्राय असते त्यांनी ऑइली प्रोडक्टचे क्लिन्झिंग लोशन असतात ते वापरले पाहिजे. आणि ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांनी क्लिन्झिंग लोशन वापरलं तरीसुद्धा चालतं. तर क्लिन्झिंगचे 2 प्रकार पडतात, त्यामध्ये एक क्लिन्झिंग लोशन आणि दुसरं म्हणजे क्लिन्झिंग क्रीम. तर क्लिन्झिंग लोशन हे टीनेजर्स वयापासून ते 30पर्यंत ज्यांचं एज आहे ते वापरतात आणि क्लिन्झिंग क्रीम ही 30 वयानंतरच्या ज्या काही स्त्रिया असेल त्यांना वापरलं जातं. क्लिन्झिंगचा यूज कधी केला जातो, तर आपली स्किन क्लीन ठेवण्यासाठी आपण आठवड्यातनं एकदा क्लिन्झिंग केलं पाहिजे. तसेच आपण कधीतरी लग्न समारंभात वगैरे मेकअप करतो तेव्हा तो मग मेकअप काढण्यासाठी क्लिन्झिंग यूज होतं. त्याच्यानंतर जेव्हा आपण पार्लरमध्ये फेशियल वगैरे करायला जातो तर फेशियल करण्यापूर्वीसुद्धा क्लिन्झिंग केलं जातं. तर क्लिन्झिंगचे खूप सारे फायदे आणि मला वाटतं प्रत्येक गृहिणीने घरी बसून एवढं तर नक्कीच केलं पाहिजे. तर तुमच्याकडे क्लिन्झिंग लोशन वगैरे नसेल तर तुम्ही दुधाचा वगैरे उपयोग करू शकता. तर क्लिन्झिंग कसं करायचं त्याचीसुद्धा एक छान पद्धत असते, तर ती पुढे तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. तर मग चला बघूया की क्लिन्झिंग कसं केलं जातं ते. तर क्लिन्झिंग करायच्या अगोदर आपल्याला केस चांगले टाय करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला मी साध्या पाण्याने चेहरा धुवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे घेतलेलं आहे क्लिन्झिंग मिल्क. तर हे मिल्क चेहऱ्यावर सगळीकडे थोडं थोडं करून स्प्रेड करून घ्यायचं आहे. तर मानेला सुद्धा क्लिन्झिंग मिल्क लावायचं आहे. तर आपल्या हाताच्या 4 बोटांच्या साहाय्याने आपल्याला कपाळाच्या मध्यापासून आयब्रोच्या एंडपर्यंत प्रेशर देऊन सर्कलमध्ये मसाज करायचं आहे. त्याच्यानंतर डोळ्यांना क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं बोटांनी प्रेशर द्यायचं आहे. त्यानंतर नाकाला सुद्धा टिप्सच्या साहाय्याने मसाज करायचा आहे आणि अप्पर लिप्सपासून हनुवटीपर्यंत सर्कल मोशनमध्ये
मसाज करायचा आहे आणि गालांना सुद्धा त्याच पद्धतीने सर्कल मोशनमध्ये मसाज करून घ्यायचा आणि शेवटला राहिली हनुवटी तर ती सुद्धा कवर करायची आहे आणि त्याचप्रमाणे याला सुद्धा मसाज द्यायचा आहे. तर ह्या स्टेप 3 वेळा फॉलो करायच्या आहेत. तर या स्टेप मी थोड्याशा फास्ट दाखवल्या, तुम्ही स्लो करा. तर अशा प्रकारे आपण आठवड्यातून एकदा क्लिन्झिंग करू शकतो. तर क्लिन्झिंग केल्यामुळे तुम्ही पण पाहत असाल चेहऱ्यावर लगेच खूप छान इफेक्ट दिसतो. नंतर मी चेहरा थंड पाण्याने वॉश करून आलेले आहे आणि कॉटनच्या नॅपकिनच आपल्याला पाणी टॅप करायचं आहे. चेहरा पुसताना टॉवेल कधी चेहऱ्यावर रगडू नये. तर पाहू शकता फक्त क्लिन्झिंग केलं तर चेहऱ्याला किती छान इफेक्ट आलेला आहे. क्लिन्झिंग करताना कधी घाई करायची नाही, व्यवस्थित बोटांचा फिंगरचा प्रेशर व्यवस्थित पडला पाहिजे, तेव्हा मग आपल्या चेहऱ्यावर त्याचा ग्लो पण दिसतो. अशा प्रकारे व्यवस्थित मसाजच्या टिप्स फॉलो केल्या तर आपली स्किन खरंच खूप छान होते. आणि क्लिन्झिंग करायचं म्हणजे फक्त क्रीम घेऊन चेहऱ्यावर रगडणं असं नसतं. तर क्लिन्झिंग करताना त्याच्या ज्या पद्धती असतात त्या व्यवस्थित वापरायला लागतात, तेव्हा आपल्याला त्याचा चांगला इफेक्ट मिळतो. तर माझ्या क्लिन्झिंगच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असेल तर त्या शेअर करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आज क्लिन्झिंगबद्दल एवढीच माहिती मी दिलेली आहे. मग मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करणार आहे. आशा करते की तुम्हाला मी दिलेली माहिती खूप युजफुल, हेल्पफुल असणार आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.